हे गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण बनवणार आहे मैसूर डोसा आणि खूप टेस्टी असा मैसूर डोसा फक्त 5 मिनिटात कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहे। तर इथे मी मैसूर डोस्यासाठी लागणारे व्हेजिटेबल्स कट करून घेतले आहे। बीट किसून घेतला आहे, एक टोमॅटो बारीक कापून घेतला आहे, त्यानंतर कांदा बारीक कापून घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे। उकडलेल्या बटाट्याची मी भाजी बनवली आहे, ते मी तुम्हाला दाखवतेच। उकडलेल्या बटाट्याची मी भाजी आधीच बनवून ठेवली आहे। अमूल बटर आणि शेजवान चटणी पण घेतली आहे। त्यानंतर इडली डोशासाठी जे रेडीमेड पीठ भेटतं ते मी आज वापरणार आहे डोसा बनवायला। आणि इथे बघा, मी हा पावभाजी मसाला घेतला आहे, गरम मसाला घेतला आहे, चाट मसाला घेतला आहे, मालवणी मसाला घेतला आहे आणि मीठ घेतला आहे। आपल्याला चटपटीत असा मैसूर डोसा बनवण्यासाठी हे सर्व मसाले आपल्याला लागणार आहे। आणि ऑइल घेतला आहे। आता आपण आहे ना तवा गरम करायला ठेवला आहे इथे। आणि मी अगोदरच बोललेली तुम्हाला की बटाट्याची भाजी बनवून घेतली आहे। तर ही बघा, थोडी पातळ अशी बटाट्याची भाजी बनवून घ्यायची, जेणेकरून डोशावरती मस्तपैकी पसरवू शकतो आपण। म्हणून ही मी बटाट्याची भाजी बनवून घेतली आहे, जशी आपण नॉर्मल भाजी बनवतो तशीच बनवली आहे। पिवळी हळद टाकून मिरचीची भाजी आहे ही। आणि इथे मी गरम करायला तवा ठेवला आहे, पण गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवली आहे, फास्ट ठेवला नाही आहे। आणि आता मी हे पीठ या डब्यामध्ये ओतून घेते। या इडली डोस्याच्या पिठाची पॅकेजिंग मला खूप आवडली, कारण हे पॅकेट असं आहे की आपण केवढं पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये घेऊन त्यानंतर ते परत पॅक करून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो। तर हे मला खूप आवडलं। 1 किलोचं पीठ आहे आणि या पिठापासून आपण 20 इडली आणि 14 डोसा बनवू शकतो। आता मी हे पीठ थोडं डब्यामध्ये ओतून घेतलं आहे, जेवढं आता मला पाहिजे आहे तेवढं। आणि बाकीच्या पिठाला आपण पॅक करून फ्रीजमध्ये ठेवू शकतो। तर तसंच मी करणार आहे। आता ह्या पिठामध्ये मीठ टाकायची गरज नाही आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं मीठ टाकू शकतात, पण मी मीठ टाकलं नाही आहे, कारण आपण मैसूर डोसा बनवणार आहे तर त्या भाजीमध्येच मीठ येणार आहे, म्हणून मी मिठाचा वापर केला नाही आहे। आता मी ह्या तव्यावरती हे पीठ टाकून गोल गोल फिरवून घेते, डोसा बनवून घेते। तव्यावरती मी ऑइलचा वापर केला नव्हता आणि गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवलेली। एकदम तापलेला पण तवा नाही आहे आणि एकदम थंडगार पण तवा नाही आहे। आणि त्या अशा तव्यावरतीच डोसा परफेक्ट बनतो। आपण त्याच्या तव्यावरती आहे ना अगोदरच ऑइल वापरला ना तर तो डोसा असा गोल गोल नीट पसरला जात नाही आणि तो खराब बनतो। म्हणून पहिलाच कधीच तव्यावरती डोसा बनवताना ऑइलचा वापर करायचा नाही। आणि आता आपण डोस्याला बटर लावून घेऊया, कारण बटर लावल्याने हा डोसा गोल्डन ब्राउन एकदम क्रिस्पी बनतो। तर वरसून आपण बटर लावून घेऊया। आता आपण यावरती आपण तयार केलेली बटाट्याची भाजी टाकून घेऊया, बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया आणि त्यानंतर आपण किसलेलं हे बीट टाकून घेऊया। त्यानंतर टमॅटो, तुमच्या आवडीच्या भाज्या असतील त्या तुम्हाला ह्याच्यात ॲड करायच्या असतील तर त्या पण तुम्ही ॲड करू शकतात। जसं की आपण शिमला मिरचीचा वापर करू शकतो, किसलेला गाजर वापरू शकतो, तर ते तुम्ही ॲड करू शकतात। तर आपण सर्व मसाले टाकून घेऊया, पावभाजी मसाला, गरम मसाला, मालवणी मसाला, चाट मसाला आणि मीठ, आणि वरसून अजून बटर टाकून घेऊया आणि त्यानंतर हे सर्व मिक्स करून घेऊया। आता आपल्याला हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे डोश्यावरतीच। जसं बाहेर डोसा बनवताना ह्याच्यावरच मिक्स करतात डोस्यावरती ही भाजी आणि त्यानंतर ह्याला झाकून ठेवतात, तसंच आपण पण ह्या डोश्यावरतीच ही भाजी मिक्स करून घेतली आहे। आणि आता आपण ह्याला झाकून ठेवणार आहे 2 मिनिटासाठी। आता 2 मिनटं झाले आहे आणि आता आपण ओपन करून बघूया। तर बघा, एकदम मस्तपैकी क्रिस्पी डोसा झाला आहे, कारण ब्राऊन कलर आला आहे डोशाला। आता आपण ही भाजी सर्वीकडे पसरवून घेऊया डोश्यावरती
आणि आता आपण डोसा रोल करून घेऊया। तुम्ही बघू शकतात एकदम परफेक्ट असा क्रिस्पी डोसा तयार झाला आहे। इडली डोस्याच्या रेडीमेड पिठापासून मी फर्स्ट टाइम डोसा तयार केला आहे हा, आणि एकदम परफेक्ट असा डोसा तयार झाला आहे। तर तुम्ही पण ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल। खूप मस्त टेस्टी डोसा आपल्याला घरच्या घरी खायला भेटतो पटकन, ते पण झटपट 5-10 मिनटामध्येच। तर हा डोसा आता मी कट करून घेते आणि शेजवान चटणीसोबत खाते, खूप टेस्टी लागतो। माझ्याकडे आता ग्रीन चटणी बनवलेली नाही आहे, नाहीतर फ्रीजमध्ये असती तर मी ग्रीन चटणी किंवा कोकोनट चटणीबरोबर हा डोसा खाल्ला असता, पण आता माझ्याकडे शेजवान चटणी आहे तर मी शेजवान चटणीबरोबर हा डोसा खाणार आहे। तुम्हाला डोसा कोणत्या चटणीबरोबर खायला आवडतो हे कमेंट्स करून नक्की सांगा। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा, आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण भेटूया नवीन रेसिपीजसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये।